दरवर्षी गुरुपौर्णिमा महाराजांच्या समाधीस्थानामध्ये साजरी होते। यावर्षी 10 जुलैला आज गुरुवार दिनाप्रित्यर्थ गुरुवार पण आला आहे आणि गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होत आहे। तर धार्मिक सांस्कृतिक आणि दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद हा संपूर्ण आज गुरुपौर्णिमा दिनानिमित्त साजरा होत आहे। परमपूज्य राहुळ महाराजांचे समाधीस्थान परमपूज्य राहुळ महाराजांनी माघशुद्ध दशमी 1985 साली देह ठेवला। माघशुद्ध एकादशीला महाराजांचा देह दर्शनाने ठेवण्यात आला आणि माघशुद्ध द्वादशीला हा औदुंबर जो आहे तो परमपूज्य राहुळ महाराजांनी 1964 साली गाणगापूरून लावला आणि मला त्याच औदुंबराकडे बघत बसायचं आहे असं त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य अण्णा महाराज त्यांचे पुतणे होते त्यांना ते सांगायचे आणि तशाच प्रकारे महाराजांचा समाधीस्थान आहे हा त्यांचा महाराजांचा पुढा हा औदुंबराकडे करून ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर महाराजांच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सव हा निरंतर इथे साजरा होतो। अनुमती सांगायची म्हणजे चमत्कार नाही काय, मी आज जो आहे काय तो राहुळ महाराज आणि अण्णा महाराजमुळेच आहे। आज जो काय मी दिसतो हे माझे कुटुंबसुद्धा त्यांच्यावर प्रचंड भक्ती करतात। इथे आल्यानंतर एक मनाला वेगळी शांती मिळते, समाधान मिळतं। इथून मग दिवस चांगलाच होता, दिवसाची सुरुवात पण इथूनच होते, चांगली होते सुरुवात। खूप आहे सांगण्यासारखे किस्से खूप आहेत। हा माझा मुलगा गणेश जयंतीला झालेला आहे आणि अण्णांचा मला फोन आलेला, अरे गणपती आला काय, तर आणि बरोबर 10 वाजून 1 मिनिटांनी रुद्रेशचा जन्म झाला। कुठून येतो मी, कुठं असून तिथे हजेरी लावून जातो। तुमच्या व्यवसायात राहुळ महाराजांचेच आशीर्वाद आणि त्यांचेच चमत्कार। मी श्रीयुत नितीन सुनीता वसंत मांजरेकर, मी मुंबईहून आलो आहे। या 3 देवांच्या कृपेने आता मी इथे स्थायिक झालो आहे, माझं घर पण आहे इथे। मी 1973 पासून या 3 देवांच्या सानिध्यात आहे। श्री परमपूज्य श्री राहुळ महाराज, परमपूज्य श्री अण्णा महाराज आणि परमपूज्य श्री गुरुवाका महाराज। आम्हाला यांचे असंख्य म्हणजे असंख्य अनुभव आहेत। हा जो का मी तुमच्या समोर आहे ते या 3 देवांच्या कृपेनेच आहोत। इथे लाखो भक्तांना प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला आहे आणि आज राहुळ महाराजांचं ब्रीद वाक्य होतं अन्नदान कर, ते अण्णा महाराजांनी अविरत चालू ठेवलं 1960 सालापासून। त्यानंतर अण्णा महाराजांचं होतं स्वच्छता।